तर आज खूप दिवसांनी वाळवण सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी पोह्याचे पळी पापडची रेसिपी घेऊन आली आहे आणि तुम्ही बघू शकता पापड अगदी पांढरे शुभ्र आणि मस्त झालेत आणि ती करायला देखील तितकेच झटपट होतात. तर इथे 1 कप फक्त पोह्यापासून आपण 30 ते 35 पापड बनवू शकतो. आता ह्या पोह्याला आपण जे कांदे पोह्याचे पोहे असतात ते पोहे घेतले होते आणि ते पोहे थोडेसे मिक्सरमधून फिरवून घेतले बऱ्यापैकी चांगले बारीक करून आणि त्याच्यामध्ये 2 कप पाणी घातलं आणि एक 2 ते 3 मिनटं त्याला असंच सतत ढवळत राहून थोडंसं भिजू घातलं. अगदी फक्त 3-4 मिनटं. 3-4 मिनटानंतर ह्याला व्यवस्थित घट्टपणा आल्यानंतर पुन्हा ह्याला मिक्सरमधून काढून घेतलं. म्हणजे आता मी 2 कप पाणी इथे वापरलेलं आहे आणि हे बघा मिक्सरमधून मस्त असं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे याला. आता इथे मी जाड पुडाची पसरट कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता 3 कप पाणी घालणार आहोत. तर 2 कप पाणी मी ऑलरेडी घातलं आहे आणि 1 कप पाणी मी साईडला ठेवलेलं आहे. आता जे आपण पोह्याचं मिश्रण बारीक करून घेतलं होतं ते सगळं मिश्रण आपण आधी कढईमध्ये घालून घेऊया आणि जे भांड्याला वगैरे चिकटलेलं असतं जे काही आपलं पोह्याचं मिश्रण तर ते पाणी जे आपण 1 कप साईडला ठेवलं आहे त्या पाण्याचा वापर करून हे सगळं मिश्रण आपण काढून घेणार आहोत या पद्धतीनं ढवळून. म्हणजे टोटल आपण इथं 1 कप पोह्यासाठी 5 कप पाण्याचा वापर केलेला आहे. आता हे सगळं जे मिश्रण आहे हे आपल्याला अगदी एकसंध करून घ्यायचं आहे. पोह्याची गाठ वगैरे काही शिल्लक ठेवायची नाही. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनटातच हे सगळं व्यवस्थित मिक्स होतं. आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा पापडकार आणि थोडं मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि आता याला मिक्स करून गॅसवरती हाय फ्लेमवरती ठेवलेलं आहे. आता याला सतत ढवळत मात्र राहायचं आहे कारण पोह्याचं पीठ थोडंसं खाली चिकटू शकतं. अगदी लाईटली लागतं नाही असं नाही. त्यामुळे सतत असं खालून वर व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. आता पाण्याला उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लोवरती न्यायची आहे. तर सध्या तर गॅसची फ्लेम हाय फ्लेमवरतीच याला मी व्यवस्थित मिक्स करत आहे. तर तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे. आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो ठेवलेली आहे. या पद्धतीनं आपल्याला खालून व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे सतत. तर 10 मिनिटांमध्ये आपल्याला किंवा 10 ते जास्तीत जास्त 1-2 मिनटं एक्स्ट्रा होतात. 10-12 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण बिलकुल रेडी व्हायला लागतं. जसं 1/4 आपला भाग जो आहे तो आटला जातो. जे आपण सुरुवातीला मिश्रण घेतलं आहे त्या पद्धतीनं किंवा असं जरी चमच्यावर तुम्ही लाईन्स मारून बघितल्या तर अशा लाईन्स उठल्या पाहिजेत म्हणजे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे असं समजावं. हे बघा आता हे थंड केल्यानंतर आणखीनच घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त असं झालेलं आहे मिश्रण. आता ह्या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे थोडंसं चेक करू शकता. कमी असेल तर घालू शकता. आता थोडे हे पापड जे आहे ते जाडसरच ठेवायचे आहेत आणि या पद्धतीनं कोणत्याही साईजमध्ये तुम्ही हे पापड घालून घेऊ शकता. तर मी मीडियम साईजमध्येच जाडसर असे पापड घातलेले आहेत. आता हे जवळपास 35 पापड झालेले आहेत. 30-35 पापड होतात. तर या पद्धतीनं मी पहिल्या दिवशी घरीच सुकवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळलेले आहेत. तर काही पापड व्यवस्थित निघाले आहेत, काही पापडना लाईन्स पडलेले आहेत म्हणजे होलं पडलेली आहेत. तर आता तळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी डबल तिब्बल फुलतो हा पापड आणि खायला देखील तितकाच क्रंची आणि खुसखुशीत आहे. खूप सुंदर होतात. त्याचबरोबर आपले बाकीचे देखील वाळवण्याचे व्हिडिओ आहेत ते देखील बघा. चॅनेलला लाईक सबस्क्राईब अजून केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आईस्क्रीमचे वगैरे व्हिडिओज पण मी अपलोड करत असते तर ते देखील बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.